वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जो परिग्रहो तयाचा फिरून ठाव भौमिलियाचा उत्सव बघत असेल. बरं, क्षेत्र जिंकल्यानंतर आपण काय जिंकल्यानंतर मग उत्साह, आनंद, उत्साह होतो. वा, झालं आपलं काम, पुष्कळ काय हो, केवढा तास झालं की आपण केवढा तास घेऊन केवढा तापला आहे यांना मारण्याकडे कसं हात काय आणले काय मिळेल. नंतर पुढे मग ते मग आता त्यांची गेले. मग आता त्यांच्या हाताखाली राजे होते. त्यांना वाटलं आपला राजा कोणाला, हा राजा आहे ना. मग त्यांची पुढे येतं आणि त्याला आरती करतात. बरं का, कोणकोणते राजे, अमायत्वादी आघवे ज्ञान गुणांचे मिळावे ते कैवल्य देशांचे आघवे रावसे आले. मोक्षाच्या देशाचे राजे झाले. मग आपला राजाही आहे म्हणायचं, हा दुसरा राजा चला म्हणा. म्हणजे ते गुण पक्के होते. तेव्हा सम्यक ज्ञानाच्या राणीवा बुगावणी तया परिवार होण्या राहत आली. मग त्याने काय सम्यक ज्ञान राजे देऊन सम्यक ज्ञान, आणि ते त्यांचं स्नान शोधण्याचं राहिले. म्हणजे हे जे ज्ञान गुण होते हे गुण होते. मग त्यांनी माझा आपल्याला जो राजा होतो गेला महाराज वेळा कोणता साधक या येणारी बोलते. पुढे आणखी त्या ओवाळतो ना राजाला. मग कोणते ओवाळकडे बाहेर त्या प्रवृत्तीचे राजविधी अवस्था भेद प्रमधी हेच आहे प्रतिविधीच पाहिजे. सुखाचं लोण करतात ओवाळतात ना, हे सुखाचं लोण कोणतं, अरे स्वप्न नाही जागृत स्वप्न सुचते याचा सूत्र राहील का. हां, तिन्ही अवस्थांचं सुख नाही करत. मग हे ओवाळतात त्या, हे तर रूपक केलंच काही नाही झालं. बरं का. आणि पुढा बोधा गांभीरी वेग दृश्य मान्य सारी योग आरती करी येते जशी बोध झाला. बरं का, आपला असतो ना चौकदार राजा झाला. मग तो काय करतो, राजा काठी घेऊन मग त्या ठिकाणी इथं कोणती गर्दी होती, हे दृश्य नाही का, हे वेगवेगळे हा जो आहे ना दृश्य नाही करतो त्या दृश्य मग. बरं का, ते रद्दी सिद्धी अनगे वृंदेवती प्रसंगी ते पुष्पवर्षी अंगी नाचत वृद्धिस्थिती प्राप्त होतात नाही का. पण त्या वृद्धिस्थिती तात्पर्य होत नाही. मग पुष्पवर्षी हेच फुलं आहे त्यावर होतात. ऐसे ब्रह्मज्ञासारखे स्वराज्य येतात जवळकी जवळमती आहेत घेते अशाप्रमाणे ब्रह्मज्ञासारख्या राजेजवळ असताना मग ते लोक आनंद दाटतात. बरं का, आनंद जातात. तेव्हा वैरी का मैत्रिया तयाची माझी म्हणावया समानता धंद्या गुरुशीना. बरं का, ऐक्याच्याने हा वैरी आहे का माझा मित्र आहे असं म्हणण्याकरता त्याच्या कोणतं
आपले दैतृ हे ना भलते रे गाजी तू दया ते म्हणे माझे ते नोडवीची का तुझे अन्वी जाय हो भलत्या दृष्टीने ते पुढे दृश्य आलं पण त्याच्याकडे दृष्टी नाही पै आपली ऐकी सत्ता सर्वैक होण्या कोणता कही नलगती ममता झाली ते आपल्या सत्तेने सर्व पण कुठे ममता लागलीच नाही असा बोध झाला आपलं सर्व आहे पण कुठे ममता नाही होईल ऐशिया जिंकल्या वर्ग आपो मांडले आहे जग आपैसा योग तुरुंग स्थिर झाला अशा प्रकारे सर्व शत्रूनंतर योगरूपी घोडा स्थिर झाला जोपर्यंत हे शत्रू होते होते होतं घोडा जोरदार होता आता स्थिर झाला कामला पुढे वैराग्य होते पण जोरदार होतं आता सर्व झाल्यानंतर वैराग्य कमी पडतं नाही का आता पहिल्यांदा तुम्हाला वैराग्य किती होतं अरे राम राम आता सर्व समज आता आहे का ते हां अशा प्रकारचं वैराग्यच होतं त्याला काही त्रास नाही मग ढिलं गेलं त्याने आणि निवटी ध्यानाचे खांडे ते तुझे नाहीत पुढे म्हणून हा तू अजूनही वृत्तीच आहे बरं का ध्यानाचे पाणी ते दृश्य नाही शिकेल म्हणून आता त्यावर दृश्यच नाही ध्याने कमी झालं म्हणजे आता जे साधनं होते ना ते सर्व साधनता कमी कमी झाली अरे परीक्षा पास झाल्यानंतर मग आता भूगोलचं पुस्तक आहे का तो झालं वाटतं का तसं आहे बरं का आता तुम्हाला काय मग विषय ते घालण्याचं आहे का पहिल्यांदा तुम्ही हां आता काही भीती नाही वृत्तीच आहे कशाप्रमाणे हो हे त्याचे साधनं केली कशावर आहे हो जरी काम केलं ना अपचन झालं म्हणजे आपण काय घेतो रेचक घेतो घरी मग रेचक घेऊन ते पोटात निघून गेलं मग ते रेचक ठेवतो का पण तेल वाढतो नाही रसाऊ कसं खरे येत नाही वगैरे हां आपले कात बोलकुली आपणे हृदय देश रसवृद्ध खरे कारण हे कोण आहे अपचन घ्या दुसरी घ्या त्याच्याकरता आपण औषध वेळे मग ते काम झालं जातं मग ते राहील का पारा तो गेला तसं आपलं अपयन झालं होतं नाही का मग आता आपले काय येत होतं रेचक येतात ना कोणतं हे सर्व औषध वैराग्य विवेक अंकदंभ तेही गेलं बरं का देखोनी ठाकीता ठाऊ धावता स्थिरावे पाहू तैसा ब्रह्मसामिप्य थाऊ अभ्यास सांग बरं का तो अभ्यास केला होता वैराग्य विवेक ध्यान धारणा हां आता याने काम केलं मग आता ते साधनं बंद पडली कशाप्रमाणे आपल्याला पुण्याला जायचं जोरदार आमच्या ड्राईव्हला पोचलं पाहिजे जोरदार गाडी तिथपर्यंत गाडी गेली गळायला पाहिजे म्हणजे आता काही हरकत नाही मग जाऊ जाऊ तसं आता ही गाडी गेली आपली जोरदार आणि गाडी घेतला तर मग जवळ आला मग देव साधनं त्याने बंद केली मग बरं का आता तुम्हाला तितकं आरामानं आले तुम्ही पहिलं वर्ष दुसरं वर्ष तिसरं वर्ष केवढं होतं आता त्यामध्ये हां न्याय हिरी लागली पैसे ऐकली आता कीर्तनाचे पैसे द्यायचे झालं का तुकारामात काय सांगतं बस मग देखो टाकीता ठाऊ धावता धावता श्रावे पाहू तैसा ब्रह्मसामिप्य थाऊ बरं का आता आपल्या ठिकाण आलं म्हणजे पायाची तिथे ते पडतं याप्रमाणे
आता आपलं ब्रह्मदेव झालं. म्हणून तो आता आपलं जे हे आहे ना अभ्यास, तो अभ्यास काही बोलतो वाढ होता जाय काय बुडी होत. काय कोणती उडी रे मागे अभ्यास सांगितले बरोबर. ब्रह्मसामपीठ हो अभ्यास सांगितले. पुढे आणखी दृष्टांत तेच आहे बरं का. जो बंधू गंगा समुद्रात मिळत तिथून धोधो चालते आणि एकदा अशी गेली तीर्थ गेली तसं आपल्या हा समुद्र परमात्म्याचा अनुभव जेव्हा मग गंगा कोणती या अभ्यासाची पहिल्यांदा धो 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 मारतो हे चालते स्थिर झाली. दृष्टांत जसं काही नाही. आता हे तुमच्याकडे दृष्टांत येते. हे दृष्टांत तुमच्याकडे आहे पण तुम्ही सर्व अभ्यास करून आता शेवटचा मुक्काम गाठला ना. मग आता काय तेव्हा आहे का? हां हाय धन्य नन्य नाही का धन्य झालं तुम्ही. काही लोक म्हणतात हे मी तो शिकतो मी इंजिनियर झालो तू काय करतो मध्ये नाही. अरे विडी तू इंजिनियर झाला पण तुला काही प्रतिक्रिया तू करतो हां देऊ दे हिंदू पण आम्ही मग तू आता चांगला तुला अभ्यास हां फरक पडतो. तो मूर्ख मुलगा इंजिनियर करतो आणि बायला मारतो. काय रे तू आता इंजिनचं अभ्यास करतो इंजिनियर होतो आणि तू करता करता हे वाईट करून तो पुढे गेला तुरुंगामध्ये आणि आम्ही जरा वर गेलो होतो. त्याला सांगायचं का रे तू मोठं काय नव्हती तुरुंगात पडलं आणि आम्हाला तुरुंगात झाल्याविषयी पण आमच्या पाया पडतात आहे गे ह्याला ते पुढे आलं. नाना फळते वेळी केची वाडी मांडपुळी का गावा पुढे वळे माणूस दुष्यंत ते आहेत ना ते आता अभ्यासाचा कमी होतायचं करते. गावाजवळ आलं तर रस्ता बंद. त्याचप्रमाणे ही वाढ झाली केव्हा अरे फळ आलं म्हणजे मग आता ती वाट कोणती गेली बाजूची वाट कुठपर्यंत कणस लागेपर्यंत न्यायला गेलं वाढ होती. तसं आहे रे बरं का. तशी आपल्या त्याचा सर्वसाधारण काही पडली अरे तैसा आत्मसाक्षात्कार होईल देखून गोचर ऐसा साधन अध्ययन होते या दृष्टांतामुळे बरं का. या दृष्टांतामुळे आता आपल्याला आत्मसाक्षात्कार होईल बघ मग साधन झालं ठेवून आता काही तिकडे त्रास नाही का. पूर्वी नवीन नवीन त्रास वगैरे मला चहा पाहायला गेली अरे चहा कसं मोठ्या त्रासाने सोडलं. आता काय आता त्रासच नाही आम्हाला बस आत्मसाक्षात्कार होण्याचे तुम्हाला पर्याय आहे का. साधन हाती राहून ठेवली म्हणून ब्रह्मेशी तया ऐक्याचा समोधान दिला होत असे ते उपाया होत पाला. शेवटचे ब्रह्मेशी ऐक्य होण्याचा प्रसंग आला म्हणजे या साधनाची जी ओढ होती ती कमी झाली. अरे गंगेला जो बंद समुद्रात मिळाला नाही तो बंद धो 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 वाढतो आणि समुद्राचा आणि गंगा मग धो धो आवाज येतो. तसं आहे दुसरं काही नाही. हे फक्त
सिद्धांत लक्षात ठेवायचा नाही का? ब्रह्माचा साक्षात्कार होण्याची वेळ आली म्हणजे सर्व साधलं काही वाटतं हे जायचं. चला मग वैराग्याची गोंधळूक जे ज्ञान अभ्यासाचे वार्धक्य योग फळाचाही परिभाग तसे का अशी अशी बरं का हे शुद्ध स्वरूप बरं का. ज्या ठिकाणी योगाचा कसा शेवट होतो साधना कमी पडतात. ज्ञान अभ्यास वार्धक्य ज्ञानाचा अभ्यास शेवट होतो आणि योग फळाचा परिभाग. योग अभ्यास करता करता ते फळ परिपक्व झालं असं जे ब्रह्म बरं का. परिवार दशजिका असं जे ब्रह्म बरं का कोणतं त्या ठिकाणी योगाचा अभ्यास बंद पडतो ज्ञान अभ्यास कमी होतो ते ब्रह्म नाही का ती शांती घ्यायची बरं का. ते शांती वेगळा सुगा संपूर्ण दयाच्या अंगा काही ब्रह्म होवाया सुगा होतो बरं का. ही शांती आहे ज्याच्या योगाने त्याला ब्रह्मा साक्षात्कार येईल ते ब्रह्म तो आता होण्याकरता त्याला काही त्रास नाही. ब्रह्म होण्याकरता योग्य झाला शांतीमध्ये इतका अभ्यास केला म्हणजे ब्रह्म तो होईल तो ते ब्रह्म होण्याची योग्यता होत झाली यात शांती म्हटलं आहे बरं का. होईल. मग आता त्या ब्रह्म होण्याकरता किती वेळ लागेल. अरे गंगेचं पाणी समुद्रात जातं पण जवळ आलं की समुद्र गंगा. मग आता त्या पाण्याला गंगा समुद्र होणारा किती वेळ लागेल थोडंसं लागेल. चंद्र हा वाढतो कुठं वाढतो कोणत्या पक्षामध्ये वाढतो. चंद्राची वाढ कोणत्या पक्षात होते शुद्ध अरे लव तू काही किती नाही का अगं एमएचा अभ्यास आहे शुद्ध पक्ष माहिती आहे का किती पक्ष दोन कोणते मग आता तो एक एवढं सांगतो चंद्राची वाढ कोणती पक्ष होती पौर्णिमेपासून पुढं मला पक्ष जातो पुढे पुढे किंवा होते काय याला मावाला नाही खरे बाळांना हे शिकला कीर्तन करतो हे सांगता येत नाही. बरं झालं बरं झालं अरे वा वाढ होती ना पुढं मध्य पक्ष आणि शुद्ध पक्ष आहेत ना. मग आता पहा पुनवेवण चतुर्दशी नाही का. मग चतुर्दशी पौर्णिमेच्या होईल ना. मग आता हा कोणता पक्ष आहे शुद्ध अरे शुद्ध पक्ष आहे ना. मग शुद्ध पक्षामध्ये चंद्र वाढतो. आता कोणत्या गोष्ट आहे शुद्ध हा भाद्रपद शुद्ध कोणतं पक्ष शुद्ध हां शुद्ध आहे आता पूर्ण आहे. मग आता तो चंद्र वाढतो वाढत 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 गेलं जातो. मग आता पूर्ण वेगळ्या ठिकाणी जाण्यानंतर त्याला किती दिवस लागतं लगेच प्रत्येक दिवस येताना किती दिवस लागले आणि एकदा चतुर्दशी आली म्हणजे तो पौर्णिमेच्या ठिकाणी पूर्ण होण्याकरता किती होते किंचित तसं आपलं आहे. तुमचं आता चतुर्दशी साधली तुम्हाला आता पौर्णिमा कोणती पौर्णिमा ही पौर्णिमा नाही ब्रह्म नाही का. हे दृष्टांत तसं काही नाही. या साधनेचा अभ्यास केला असता तो अभ्यास पूर्ण
मग थोडं कमी राहील अशाप्रमाणे ते आहे दृष्टांताप्रमाणे. हे दृष्टांत जसं काही नाही चला. आणि दृष्टांत तुम्हाला उघडतात बरं का. शुद्ध बघतात बरं का. शुद्ध बघते मध्य बघते. मग शुद्ध बघतात चंद्र कमी होतो वाढतो. हां वाढतो कुठपर्यंत चतुर्दशी आणि पूर्ण चंद्र केव्हा होतो पौर्णिमा. याला शुद्ध पक्ष म्हणतात किंवा दुसरं काय नाव आहे शुक्ल. हां शुक्ल बरोबर आहे. एवढे अरे हे जर सांगता आलं तुम्हाला शुद्ध पक्ष मध्य पक्ष याचप्रमाणे. बाबा मी आधी कोण आहे आप्पा. कोण आहे मी बाहेर जाऊन येतो जरा विचारायला बोलतो. मी बाहेर जाऊन येतो म्हणतो जरा का मी बाहेर जाऊन येतो म्हटलं 6 ऋतू बरोबर. मग 6 ऋतू हे किती महिने करतात 12. मग एक ऋतू किती महिने राहतो 2 महिने बरोबर होतं 100. सर्व ऋतू वनश्रीला शोभाय वसंताचा फळी होई आम्हाला. फळी काय वसंताचा फळी आपला आणि त्याला बुडबुड झाडे. वसंताचे रेवणे जहाजीने साधी पण म्हणजे वसंत. मग वसंतांना तुम्हाला 6 ऋतू नाव सांगते तिला नाही काय अरे आता बरोबर सांगते आणि माधवीकडे ते वनशोभी गोडे आईला वाचना पडेल जय पाहिजे. उद्यानी माधवीकडे याचा अर्थ काय वसंत. हां उद्यानमध्ये बाग या बागेत वसंत आला काय शोभा. हां वनाने सेवा करतात. वसंताला आला फळी होई आपला वृक्षाच्या डाळा पेलती झाडी. वसंताचा आला फळी होई आपला वृक्षाच्या डाळा पेलती झाडी. हां वृक्षाच्या डाळा पेलती झाडी. वसंताचा आला फळी होई आपला. ही अशा गोळा किती आहेत न्यायालयामध्ये अभ्यास करताना निवडून काढायचे बरं का. पहिल्या कोणती उद्याने माझेकडे म्हणून खाणे गोडे वसंताने गोडे जहाजीने साजे पण आहे ना. पैसे दयाची जिरे करणे ज्ञान सांगणे बरेच ठिकाणी आहे. चला कशावर करायचे आपले शुद्ध पक्ष. हां चंद्र वाढतो बरं का. पण वाढता वाढता तो पूर्ण होण्याकरता पहिली मिती कोणती चतुर्दशी. मग त्याला पौर्णिमेला पूर्ण चंद्र होतो वेळ लागते काही नाही. तसा तुमचा अभ्यास झाला. आता पूर्ण चंद्रमा यायचा कोणता ब्रह्मास्त्र. हे चतुर्दशी म्हणजे शांती अरे. चला बोला समजायचा ब्रह्मा आणि ब्रह्म होती योग्य ते त्याचा पाठ आहे बरं का. म्हणजे पौर्णिमा चतुर्दशी
त्या 2 दिवसामध्ये ज्याप्रमाणे पूर्ण चंद्र होण्याकरता थोडी त्याला अवधी आहे, त्याचप्रमाणे ब्रह्म होणं आणि तुमची योग्यता तितका फरक आहे काही बरं का. दुसरा दृष्टांत पुनर्वेद चतुर्दशी जेतुले उणे पण अशी शशी का 16 पावणी शशी 15 16 पावणी 16 सोबत 15 सागरी पाणी वेगळी संचती रूप समुद्रात गणित पाणी ते गंगा म्हणते आणि एकदा तिला समुद्रात विषयला घेत नाही तेव्हा पण ती अशी वाढते समुद्रामध्ये. समजा गंगेचं रूप आहे. मग पुढे हे निश्चय देव उभे ते समजायचं, निश्चय झालं त्यांना समजतं म्हणजे ते समुद्रात पाणी गेलं असं जाताना आपण आणि निश्चय झालं म्हणजे काय झालं अरे समुद्र. त्याप्रमाणे तुमचा अभ्यास या गंगेप्रमाणे ब्रह्मा आणि ब्रह्म होती योग्य ते तैसा पाड आहे ते ती शांती जेणे लवला आहे बरं का. ब्रह्मण ब्रह्मी त्याला अशी योग्यता आहे, याला शांती म्हणतात. ब्रह्म होण्याची योग्यता आपल्याला प्राप्त आहे ना ती शांती. त्या शांतीच्या योगाने आता ब्रह्म मिळतात. पण ते जे होणे नवीन प्रती आले ते ब्रह्मपण ते ब्रह्म होती जाण योग्यता आहे बरं का. ब्रह्माचा अनुभव होण्याच्या अगोदर जे ब्रह्माचा समजलं ते आता ती योग्यता आहे, त्या योग्यतेचं ब्रह्म होतं बरं का. चला पुढे बघा. योग्यता येतं ब्रह्म होती जाण योग्यता, त्या योग्यतेने ब्रह्म होतं. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोधती न कांक्षिती समस्त सर्वेषु भूतेषु मद्भक्ती भवति बरा. ज्ञानाच्या अंगाने होणार बरं का ही भक्ती आहे. एक पहिली भक्ती कोणती करतंत्र आणि कोणती वस्तू आता नुसतं आता बोलायचं नसतं बरं का. करायचं काही नाही आता बरं का. त्याला करायला एवढं शिल्लकच नाही तर ते चाललं तर चाललं म्हणजे ब्रह्मच आहे. पाहिलं तरी काय दिसतं त्याला अरे ब्रह्म दिसतं बरं का. कानाने शब्द ऐकला तर ते ब्रह्मच आहे असं आलं बरं का. आता एक मला श्लोक माहिती आहे. हरिदेव जगत जगदेव हरी हरितो जगतो नैवेद्यो इति अस्ति मती परमार्थगती चरो भोगसाय उद्धती. हे शेवटचं आहे. माऊली काय म्हणतात मी देव पाहिला कसा पाहिला अनंत रूपे अनंत वेशे देखे व्याय बाप रुक्माल एवढी कुणवाडी रेशी सर्व आपला दिवस होत होतो. मग आता त्याला विषयाची भीती होईल का. कारण चाकू आहे आणि आपण चाकू आणि चाकूला चाकू लागला तसं आहे बरं का. ते शेवट ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्याचे अनुभव देवदया देवी असे आणि पापनाशी दुर्गे याला म्हणतात वैराग्याचा परिपाक ज्ञानाचा परिपाक बरं का. मग अशा प्रकारचे अनुभव घेण्याकरता हा अभ्यास बरं का. नंतर मग काय करत होतो ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा त्याला आत्मा प्रसन्न आहे. मग त्या शोभ नाही आणि तस्य कशोका कमवा एकदम अनुभवता बरं का. अशा प्रकारचा ब्रह्म याला
त्याचा आत्मा मन प्रसन्न होतो, मग शोक करीत नाही, तशी इच्छा करीत नाही. आणि त्याच्यावर भिन्न वस्तू असेल तर इच्छा करायची. हा त्याला ते जसो काय इच्छा करायची नाही. शोक करा करायचा त्याच्यावर कोण भिन्न शोक करेल. असा अनुभव आला म्हणजे जास्त रडत नाही म्हणून. आणि हा अनुभव नसला रे बाबा थोडं तरी झालं तर अरे काय झालं काय झालं काय झालं आम्ही पोच ऐकतो संस्थेमध्ये मार्ग चांगला आणि समोर धर्म घ्याय ना तो रडला. बोल काय झालं कोण गेलं तुमचं या पाहायला गेला हो काय झालं मग शिळी मिली आता काय म्हणा गैर नाही याचा अनुभव आहे तेव्हा आपण जाऊ आणि तुला मरण आहे आपलं मरण आहे न जायते बिडदेवाग्राजन नायम भूतवा भविधान होया अयो नित्यश शायदम पुराणो नान्य दे अन्यमाने शरीरे बस मला मारत नाही मला कोण मारत नाही. हा आता अनुभव आहे बघता या भक्तीने हे ज्ञानाच्या अंगाने पूर्ण भक्ती आहे. चला ब्रह्मभाव योग्यता पुजतो मग पण सुद्धा आत्मबोध प्रसन्नता पदिवैशे पाहता ब्रह्म होण्याची योग्यता ज्या पुरुषाला प्राप्त झाली साधकाला तो आत्मबोध प्रसन्नता पदिवैशे आत्माचा बोध त्याच्याने जी प्रसन्नता त्या पदात असतो मग आनंद प्राप्त होतो. अवघेची आनंद त्रैलोक्याची आनंद तेळे जेणे निपजे रसोय तो तापई जाय तई ते का होय प्रसन्न दिसे. कशाला प्रसन्न प्राप्त होते आपण अन्न तयार करतो पण अन्न तयार करून उष्ण असते ती उष्णता गेली म्हणजे जेवण प्रसन्न वाटतं. तशी ही उष्णता थोडी होती ती गेली त्याची आणि त्याला प्रसन्न अवस्था प्राप्त झाली. पुढे नाना भरत्या लग बघा शरत्काळी सांडली गंगा का गीत राहतं पंगा मोठपडी. भरत्या लग बघा शरद सांडली गंगा शरद ऋतूवाला म्हणजे नदीचं जे पाणी असतं ते कमी होतं ना. शरद करते गे आणि शरीरात ओढू लागे नाही का. म्हणजे शरद ऋतूमध्ये ज्याप्रमाणे ती नदी पाणी किंवा होतं स्थिर होती तशी आता आहे बरं का. दुसरा ग्रंथ ईद राहता पंगा होडपणे गायन चाललंय डिंपला गायन करत होतो तोपर्यंत काय नादिन निन्ना नादिन निन्ना नाही आणि ते गायन बंद पडलं मग ते पकडवायला तो हां बंद पडलं. तसं आहे याचा आता बंद पडलं. काय माऊलीच्या दरबारात काय दृष्टांत दिला रामराम तैसा आत्मबोधी उद्यम करीता अवश्यम तोही जेथे सम कोणता. आत्मबोध पाहून सम केला ना तोही सम नाही सम. अशा प्रकारची स्थिती आत्मबोध वर्षस्ती हे ते ऋषीची ख्याती ते भोगसे महामती योग्य वाढला. असा जो योग्य गुरु त्याला आत्मबोधाच्या प्रसंगी अवस्था प्राप्त होते. पुढे उदय तागबस्ती नाना नक्ष व्यक्ती
हरवती दीप्ती ऐका जीवी. एकदा सूर्य उद्या आला म्हणजे आकाशाची नक्षत्र असतात, ते नक्षत्र त्याच्या तेजाचं नाही ठेवतं. त्याप्रमाणे याच्या पुढे जे दृश्य येईल ते तसं नाही ठेवतं आणि तोच जातो. जसं सूर्यरूप होता ते तसं. चला, मग अशी का अवस्था बाब झाली तेव्हा आत्मोपदेश जावे, काही पावाव्या कामावे, हे सरळे समवावी भक्त तया. बरं का? मग आपला हो तो मेरा सो बंद. काय आपलं प्राप्त करून यायचं ते बंद. अशा प्रकारे किंवा असतं प्राप्तमध्ये रस्ते कशोका कुमो एकतम हरबशेला ही श्रुती आहे. तिथलं इथं सर्व आहे. बरं का? रात्री कीर्तन सांगितलं नाही, त्यांनी सांगितलं सर्व ते पूर्ण करताना सर्व आपल्या प्रक्रिया दिल्या नाही का? पण चांगलं आहे हे शिकून ते शिकायचं. हे ज्ञान झालं की बरोबर सांगायचं. वा अरे माऊली हे सांगितलं आमचं सोपं सांगितलं आणि तू कुठे सांगतो चल आमचं सोपंच आहे. काय रे हां हे डॉक्टर साहेब आहे ना. चला घडतेच आहे ना. देवी पुढं द्या आत्मगृहा, हे भूत भेद व्यवस्था मोडीत मोडीत पारता वाचतात. त्याप्रमाणे हे भूमिसना तो कमी होता 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 आपल्यासोबत येतो. पाठीवरील अक्षरे देशी पुस्तकी करे तैशी हरपती वेदांतरे द्यायचे. पाठीवरील अक्षर हाताने पुस्तक लागली त्याप्रमाणे या ज्या ठिकाणी भेद आहेत ना वेगळे ते नाही झालेली. तैशेनी अन्यथा ज्ञाने. बरं का? जे घेती जागृत स्वप्ने ते दोन्ही केळीने अव्यक्त आहे. त्या संदर्भाने अन्यथा ज्ञान दोन अवस्था आहेत. त्या दोन अवस्था झाला आहे अव्यक्त झाला. पुढे मग तेही अव्यक्त. हां बोध वाढता घेत बोला बोली समजतं उडून जाईल. मग ते सुद्धा ज्ञान नाही तर ते मागचंही झालं आहे. अरे तैसे भोजनाच्या अपार हृदय गिरत्या उदार युक्तीच्या अवसरी नाही देऊ. भोजन करताना बरं का आपलं भूक लागते. एक दहा दोन दहा तीन दहा घेतली तृप्त झाला गिरी सर. नाना चालत्या वाडी वाढ होत आहे गुढी. मग बातलाट नाही गुढी ठेवली. जाता 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 वाक्य होते आणि तिथं पोचला वाचन. पुढे का जागृती उद्दीपे तो तो निद्रा हरपे. मग जायला स्वरूपे नाही देऊ. एकदा जागा झाला म्हणजे निद्रा कमी होते आणि निद्रा कमी होता होता पूर्ण निद्रा गेली म्हणजे आपलं मोठं हे ना आपले पूर्ण भेटे जे चंद्राची वाटे कुंटे ते शुक्ल पक्ष आटे निश्चित. हे पक्षाला नाही का शुक्ल पक्षातला पौर्णिमा आली शुक्ल पक्ष गेला. पण तो चंद्र वाढता 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 पूर्ण झाला की शुद्ध पक्ष गेला. मग आता कोणतं पक्ष पुढे कोणतं पक्ष राहील? कृष्ण. हां वाद्य त्या तो सांगा आहे कृष्ण. बरं चला तैसा बोधजा गीत बोध बोधे म्हणा
मिसळला ते साध्यंता बोध गेला. आता हे ज्ञानाच्या भावाने अज्ञान गेलं आणि अज्ञान होता मग ते ज्ञान यायचं होतं. मग तो उत्तम पुरुष आला गेलो. कोणता पुरुष आहे? उत्तम पुरुष आहे किंवा नैश्वर सिद्धी. नैश्वर सिद्धी काय हो? नैश्वर सिद्धी जवळ आहे ना. कोणत्या जवळ कोण सांगतो आहे ते कोणतं शरीर आहे? मी सांगू मी सांगणार आहे. सिद्धी असक्त बुद्धी सर्वत्र जिथं आत्मा आहे बरोबर. चुकलं वा चुकलं तुम्ही मी सांगतो नैतिक सर्व सांगत आहे. चला तेव्हा कल्पांच्या वेळी नदी सिंधूचे पंडोळे मोळून भरले वेळी अब्रह्म जायचे. कल्पाचा अंत होतो त्यावेळेला तिकडे पाणीच पाणी. मग नदी आहे हा समुद्र आहे हे उगम सिंधू आणि पाणी पडून जातं. त्यावेळेला मग ते नदी समुद्र असं जाऊ शकत नाही. नाना गेली अगटवट आकाश ठाके कुड का जोड काष्ट काष्ट बोलली दृष्टांत आहे. काटाकाय पटाकाय गट पडला पटेलला आकाश काष्ट असं करत अग्नी झाला दोन्ही काष्ट गेले. आता नुसतं दृष्टांत बरं का. नात लिहिण्याचे ठसे आठवून गेल्या मुसे नापू मेले आणि जेवी. मुली आहे कंकण आहे नाही हे नाव येतं सोन्याचं कंकण सोन्याची मुली पण ते आटलं सगळं आठवू काढून सणाने बसलं. मग राहिलं की मग काय बरोबर आहे तशी आठणी झाली सर्व बरं का. आता स्वराज म्हणतो अरे ब्रह्म ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे एक एकची माझी रांजणाने शिवडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. विश्वालंकाचे विसरे जरी हाती आगार अनाने आकारे तरी घडले भांगारे बरोबर बरं का. हे अलंकार वेगळे मुली आहे दिब्बर आहे कंकण आहे अरे पण ते जरी आकारातले काय सोनंच आहे. आटल्यानं सोनंच आहे नाही जरी आटलं तरी काय. मग तुम्ही आटणी केली हे विचारायच्या वर ब्रह्म आता आता आतावर म्हणायचं आता ते ब्रह्मच आहे ना. हे सर्व ब्रह्म आकार मस्त हे सर्व अनुभव आहे नुसतं काही नाही. जेव्हा ते असा अनुभव आला म्हणजे काय जेव्हा साक्षात मला म्हणतो जेव्हा साक्षात अरे ज्ञानेशिवाय नवीन आहे ज्ञानेशिवाय सर्व समजलं त्या ठिकाणी सोपं आहे विषय. आणि हे संस्कृतमध्ये आहे. संस्कृत सांगितलं ना हे सांगितलं आहे उपनिषदामध्ये ब्रह्मसूत्रामध्ये. आणि त्याच्याकरता मग केवळ म्हणजे एकता करावी लागतं. महाभासवाद आच्छेद अवच्छेदवाद बिंबपतिमवाद घरातले बांधले ते वाद बांध जल लक्षणं अजल लक्षणं आणि ते लक्षणा करता करता हे ते लक्षण ते चुकलं म्हणे. अरे नाही रे मग चुकलं नाही चुकलं तर अरे असं करू बारा ऐक्य बाजू चला
चला आता हे आपला पूर्ण बोल झाल्यानंतर शेवट परमात्मा असतो त्याच्या वगळायच्या बरं का हे नवीन काही बरे दृष्टांत सांगतात चला पुढे हे असो चेलिया ते स्वप्न आई झाली आहे मग आपण ह्या उद्देश एकदा जागा झाला म्हणजे मग त्या स्वप्नातलं काही शकत नाही मग स्वप्न एकटं दिलं आता स्वप्न आहे का तुम्हाला आणि स्वप्न दिसलं कशामुळे आणि झोपेच्यामुळे तर यावेळेस झोप आहे कोणती अज्ञान आहे आणि ते त्यावर जाईल ज्ञान आहे ते अज्ञान का हे अंधार मग आता आहे का तुम्हाला स्वप्न का पडलं झोपेच्यामुळे मग त्या पण एक स्वप्नात ती जगत दिसतात कोणामुळे अज्ञानाच्यामुळे अज्ञान गेलं आरसा पाहता 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 पाहत होता आता ते वेगळं आहे वेगळं नाहीच ते मग वेगळं का झालं ते आरसे मग जगत बघ आपलं स्वरूपच आहे मग ते काय असतं आरसा कोणता आणि इकडचा आरसा कोणता हा तर काय तुम्हाला एवढं सांगता येतं आज्ञा आणि त्या आज्ञेच्या वेळी प्रपंच असतो आरसा गेला प्रतिबिंब गेलं नाही ना मूक जायला म्हणजे प्रतिबिंब असा मग ते मूक ते बिंब नाही मग तसं आहे अज्ञान गेलं जगात गेलं आणि जगातला पाहणारा जो दर्शन तोही गेला आणि मूळचा दर्शन राहिला बरं का अज्ञान दर्शन आहे अज्ञानाचे दृष्ट आहे तो पण ते अज्ञान गेल्यानंतर पाहणारा दृष्ट ती कल्पना नाही होती आणि मूळचं दर्शन केलं काळ आहे काळ होगा तो आपल्याला आणि का न तुझवे राहायचे तसं आहे हे वृत्ती आणायला अमृतानुभवामध्ये अमृत जना ते जने देखता द्रष्टे दुष्यतत्व कोणी नवो नाहीता सिद्धांत माऊली उभी आपल्या जना ते जने देखता मग द्रष्टेची दुष्यतत्व दृश्य नाही काय दृष्ट आहे ते जोडून झालं या ठिकाणी बरं का चला पुढे स्वप्न आहे तैसा मी एक वाजवणे काही तया सकट नाही हे चौथी भक्ती पायी माहिती आहे बरं का त्याला माझ्या असून बरं का तो वेगळा नाही ही चौथी भक्ती आहे कोणती भक्ती चौथी ती चौथी भक्तीसुद्धा नाव कमीच आहे तिसरी भक्तीच्या निमित्त चौथी आहे मग चौथी तिला म्हणता येत नाही अरे सहजती आहे मग चौथी येईल का मग या अशा भक्तीने तो पाहतो काय पाहतो जरी जिज्ञासू असला अर्थार्थी असला तर भगत म्हणतात या भक्ती काय माझ्या भक्तीप्रमाणे जिज्ञासू आहे जो विषय पाहतो जिज्ञासू आहे त्याचं पद्धतीने आपलं काय ही भक्ती आहे ही चौथी भक्ती आहे बरं का हे व्यापक बोध झाल्यानंतर त्या ओळखायच्या बरं का मग अशा प्रकारचा बोध झाला म्हणजे मग त्याला विषयाची भीती नसते समजा आपला बोध आहे मग विषयातही काही आपण म्हणून नाही विषय कोण प्रेम असतील कोणा हे तुम्हाला पंचायत गेलंय नाही का अरे भोगेच नाही बघतो कुठं आला हां तसं आहे अशा अनुभव आहे ना हे अनुभवायचं आहे काही बोलायचं नाही अरे का मग पुढे जो मेरी यात्रेला गेला पायाने फिर चालला तरी यात्राच आहे
जरी ऐकलं कानाने तर ऐकण्याचा शब्द सुद्धा काय ब्रह्मच आहे असे पुढे ओळखते बरं. त्या नुसत्या बोलावं असतं बरोबर जाऊ द्या पुढे चांगलं बोलायला म्हणून हे मुख्य सिद्धांत काय आहे तो समजण्याचा दृष्टांत नाही तसं काही नाही. चला आता मग आता बरोबर सांगतो ऐक बरं का. एर अर्थजिज्ञासू अर्थार्थी हे भजती जे पंथी ते तिन्ही पाहून चौथी म्हणत आहे. तीन जी भक्ती आहेत ना अर्थ भक्त जिज्ञासू भक्ती त्यांच्या दृष्टीने चौथी भक्ती आहे बरं का. त्या चौथी नाव काय द्यावे त्या तीन भक्तीच्या याच्याने हे चौथं नाव आहे. वास्तविक पहिली नाही दुसरी नाही तिसरी आणि चौथी नाही. मग कोणती सहज भक्ती बरं का. अशा प्रकारची सहज भक्ती हे जे शेवटचं फळ ते शेवटचं फळ त्याला मिळतं. कोणाला मिळालं फळ या जिज्ञासूला हां बरं पुढं पूर्ण करून जातं तो क्रमयोगी बरं का. तो क्रमयोगी ना त्याला फळ मिळालं तेवढा अभ्यास केला त्याने हे फळ प्राप्त होण्याकरता तेवढा त्रास झाला. हरिराम राम बुद्ध्या शुद्ध्या युक्तो युक्त शिवेल उगाशी अहंकार बंदर्पम असा अभ्यास करता 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 हे शेवटचं आता आनंद आहे. आजी आनंद रे आजी आनंद रे सभा परवानंद असा अनुभव फक्त नंतर उद्भवेल. आणि हा जर अनुभव असला काय रड रड कसा काय झालं काय करू अरे काय झालं काय करू म्हणलं भाऊ मारतो म्हणे हां मग काय कर मी येऊ देतो हा या बोल तू सांगत आहे रड दुसरं विचार करो काय काय अडतो काय करो हो मला शिकवले पैसे खर्च केले पण तो नापास झाला हा ते रडते रडते पुढं समाधानच नाही. तुम्ही रडणार का हां काय असा या ज्ञानेश्वरीची मजा आहे बरं का. डोळे उघडतात हां डोळे उघडण्याकरता हे बाकीचे डोळे उघडे पण ते खेळ लावले आहेत ते उघडे. चला पहिला सरती माझी सस्ती भक्ती म्हणजे भक्तीला सहज म्हणतात जे निर्णय माझे प्रकाशुनी अन्यथा ते माते जाऊन सर्वही सरी बजूने बजून ते आज्ञानसुद्धा हेच बघायचं करते बरं का. आणि अन्यथा जगत ही जगायची म्हणजे आज्ञान तरी तेच आहे विज्ञान तरी तेच आहे जगत तरी तेच आहे. चला जो अन्य माझ्यामुळे तयात काय सर्व हे सैव होणे तुझा व्यवस्था तो देत जैसे भाव पैसे तया ते तैसेच बसे हे उजेळे का दिसे अखंड येणे ज्याला जसं पाहिजे तसं दिसतं पण हे दिसतं कोणाच्या नाही अखंड प्रकाश स्वप्न आधी दिसणे न दिसणे जैसे आपले नसते पण विश्वींचे आहे नाही येणे प्रकाश आहे. काय स्वप्नाचं काय दिसणं न दिसणं आपणच काढणार त्याप्रमाणे जे दिसेल अज्ञान दिसो जगत दिसो तरी ते सत्ता कोणाची माझी सत्ता आहे तसे आपले नसले म्हणे विश्वींचे आहे नाही येणे ऐसा हा सहज माझा प्रकाश जो कमी तुझा तो भक्ती या ओझा बोलली गाजा आला. अशा प्रकारे सहज स्थिती या सहज स्थितीला भक्ती म्हणतात. कोणती भक्ती
सहज भक्ती. म्हणून बरं का, आरताच्या ठाई हे आरती होऊन पाहिजे. आपली जी काही ते मी जर मग पाहता येईल. आर्त बघतो, इच्छा करतो कशाची याची, म्हणजे ज्याची इच्छा करतो मीच आहे. बरं का, इच्छा करायला मीच आहे, म्हणजे आरताची काही मीच, त्याची इच्छा करतो ती मीच, आणि जे फल प्राप्त होईल मीच आहे, ती पुढे नाही. आला लक्षामध्ये हे सर्व अर्थ बघतो घ्या. आता जिज्ञासू ते कोण मीच आहे, ज्याची जिज्ञासा करतो मीच आहे, आणि जे फल मिळेल ते मीच आहे. बरं का, मग तूच आहे मग असं सगळं. अरे ते लोक मांड्यावर आहे ते. मी असताना त्याला वाटतं वेगळं नाही. मी याच्या दृष्टांत ठरलं आहे आपलं. कोणतं ठरलं? याच्याकरता दृष्टांत कोणतं आहे? अरे आरशाचा. आरशामध्ये काय आहे का दुसरं ते? मग काय दिसतं ते? अज्ञातेमुळे, आपल्या याच्यामुळे, आरशामुळे. त्यामुळे तुझं आहे माझा भिन्न का होणार? अज्ञातेमुळे. त्या अज्ञान गेलं की सर्व मग मीच आहे असा अनुभव त्याला येतो. बरं का, हे शेवटचं फल आहे. हे शेवटचं फल कोणावर झालं? क्रमयोगीला. हां, क्रमाचा अभ्यास ज्याने केला आणि शेवटचं फल त्याला पुढे. आता जिज्ञासू गुणावेशा हे जेवून जिज्ञासा मी का जिज्ञासू आयसा दाखविला. बरं का, जिज्ञासू बघतं, इच्छा करतो, फल ते मीच आहे. हे जे होऊन अर्थाना मी जी माझ्या अर्थी अजून करून अर्था वेळानं आणि द्या. त्याचप्रमाणे हीच भक्ती काय होते? अर्थाची भक्त होते. त्याची इच्छा करू आणि ते फल प्राप्त होते. मीच आहे, तूच आहे. मग असा भिन्नपणा का? त्याच्या पुढे दृष्टांत देतात. माझा पुढे एवम घेऊन या ज्ञानाते माझी भक्ती जे मिळते ते दावी मज दृष्ट्या ते दृश्य करून. बरं का, हे आज्ञाला आश्रय करून मग ती काय करतात? ती आज्ञा मला दृश्य करतात. बरं का, मी द्रष्टाच आहे, मी मुखच आहे. पण मुखाचं प्रतिबिंब काय असलं? आरशाच्यामुळे ठरलंय की आरसा कोणता? आज्ञा. बस, काय जसं काय नाही आपल्या या आज्ञाच्यामुळे दिसतं. हे होऊन आज्ञा दे माझी भक्ती ती दावीमध्ये दृष्ट्या दे दृश्य की दृष्टी दिसे पण साजकी द्रष्टा दे. दृश्य दिसतं पण खरं तर मला काय द्रष्ट आहे. प्रतिबिंब दिसतं पण खरं काय आपलं मुखच आहे. येथे मुखसे मुखे या बोला काही चुके पण तुझे पेल लटके आरसा घरी. यामध्ये आपलं मुख दिसतं पण भिन्न कोण गेलं? आरसे आहे. डी चंदू दिघे साथे पण येथून हे तिवे राहते एकची असे तयाची दोन जावी. वास्तव चंद्र एकच आहे पण एक जण दोन का दिसतं आणि डोळा दोष आहे म्हणून. हां, तो दोष गेला बरं. दोन असतात, दोन चंद्र दिवस एकच होतं त्याला झाला. तैसा सर्वत्र मी तुझ्या घेबसे भक्तीच्या परी दृश्योत्त हे माया ते पाहला. सर्व मी आहे पण दृश्य ते बाहेर कशामुळे? अज्ञान. ते अज्ञानाता फिटले माझे दृष्टत्व भेटले नियम मी इकडे ते आज्ञामध्ये गेलात. हां, आणि ते प्रतिबिंब ते गेलं आणि मी परमात्मा झालो.
होय बर आणि तो पाहतो तेव्हा तर काय वाटतं मीच होतो ना बरं का. मग पै जेव्हाही असे किडा तेव्हाही सोन्याची जड परी ते गिर्या केवळ म्हणजे शिळा सोनं असते अशुद्ध सोनं ते असं म्हणजे असं सोनं जाईल ते पण आपल्याला ते अशुद्ध वाटलं मग ते गेलं शुद्ध सोनं. हा गा पुणवे आधी काही चंद्र सावायची नाही बरी ते दिवशी भेटे पायी पूर्णतः होय. बरं का म्हणजे पौर्णिमेच्या अगोदर काय चंद्र सावाय गेली पौर्णिमेच्या अगोदर चंद्र सावाय असतो पण सावाय मुख्य पूर्ण झाला आहे किंवा तिथं पौर्णिमेला ते दिवशी पडे पायी पूर्ण झाला तैसा मग तैसा मेन ज्ञान बरं का ज्ञान दोन अर्थ घ्यायचे बरं का इथं तुमच्यात काय आहे आज्ञान इथं काय आहे ज्ञान जुन्या अर्थ बरं का मी इथला अगोदर तैसा मेची ज्ञानद्वारे दिसे परी हस्तांतरे मग द्रष्टत्व दिसरे मॅच मी लागेल तर ज्ञानद्वारे घ्यायचं हे ज्ञान कोणतं घ्यायचं वृत्ती अरे रे विपरीत ज्ञान तो बाय वृत्ती का म्हणतो अरे का विपरीत ज्ञानाच्या योगाने मी असताना दृश्य असतं बरं का आणि तिथं काय अज्ञान मग अज्ञान काय मी असताना दृश्य असतं असं घ्यायचं अरे नाही तू मोठा का तुम्ही ज्ञान ज्ञान घ्यायचं बरं का हां अलग लक्षामध्ये विपरीत ज्ञानाच्यामुळे वास्तव जगत मीच आहे पण वेगळी असतं ते आणि अज्ञान जर घेतलं अज्ञाच्यामुळे सगळं दिसतं अज्ञान गेलं काय अरे आरसा गेला की काय बस ठरलं आहे आपलं तू सांगतो आरशाचा फार सोपा ठर चला म्हणून दृश्यवधा आतीत माझा पाडता देव चौथा म्हणतलाय म्हणून म्हणला दृश्याला पहिली असतो तो माझ्या भक्तियोग चौथा त्या चौथा आणि अशा भक्तीने जो मला जाणतो ही भक्ती सहज भक्ती या भक्तीने मला जाणतो मी कसा आहे अरे सर्व मीच आहे हे जाणलं अरे हे शेवटचं फल आहे बरं का आणि अशा भक्तीमध्ये होतो कसा होतो आणि त्याला माझ्या दुसरं काही दिसतच नाही शेवटची भक्ती बरं का किती वर्ष झाले आपल्या 75 हां 65 मग या भक्तीने मला जाणतो जगन होय अवघा जनार्दन हां भक्त्या मामयारी यावा निश्चय तत्वता ततो मान तत्तो ज्ञाता विषदे तदनंतरम बस तद्रूप झाला माझा हा कोण राहतो तो क्रमयोगी हां कुठून गाडी भेटली आपली कुठून गाडी भेटली ज्ञानाची निष्ठा असायची ब्रह्म त्या ब्रह्माचा ज्याला अनुभव येत नाही मग पुढे तो याला जाणतो कसा जाणतो तो अभ्यास आणि आता चाललं त्याने मग नाही शिवाजी ती एखादा झाली कोणाला तीव्र जिज्ञ असो काना वचनाचे भेटी शिरसाची पैकी वस्तूंची कवने पण असा अनुभव ज्याला येत नाही त्याने पुष्कळचा अभ्यास केला निष्काम कर्म केलं मल घ्यायले वैराग्य प्राप्त केलं वैराग्याने गुरु भेटले म्हणून उपदेश केला तो कोण आहे परमात्मा आहे आणि जगत काय खोटं आहे जरूर पूर्ण हा अनुभव आला तो अनुभव येण्याकरता
अनुभव एक येतो त्याच्याने मग आता हा असा अभ्यास नुसतं कीर्तनकार चार कीर्तन पोट केली समजेल ना असा परिपाक पाहिजे बरं घ्या आणि ऐकता नाही चांगलं ऐकलं पाहिजे आणि सांगणारा चांगला पाहिजे गोरा मुंडा सांगणारा गोरा मुंडा चांगला नाही अरे अनुभव द्यायला पाहिजे त्याला अनुभव असेल तर लोकांना अनुभव येईल नाही तर मग येईल का असा अनुभव आहे ना अशा अनुभवाचा आनंद असतो कुठे जाऊ दे आनंद कुठे जा आमचा देवच आहे पंढरपुरात जा घरी जा आपले मुलं भेटले कारण बाबा घरी गेलं हा भेटला काय देवच आहे चला आता मग अशा भक्तीने मला जाणतो अरे भक्त्या मा विनाती यावा निष्ठ्याचा तुला तत्वमान तत्वतो ज्ञात्वा विशदे तदंतरम या ज्ञानभक्ती सहज भक्त ऐकला मदत तो मी ती केवळ हे तुझं शुद्ध आहे माहित आहे तुला माहित आहे